झालेली आहे। आपण रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत करूया। नेमकं त्यांची काय भावना आहे अशा प्रकारची व्यवस्था केल्यानंतर दुसरीकडे नितेश राणे असतील तेही आपल्याला दिसत आहेत। सर्व प्रवासी आहेत, त्यांच्या हस्तांदोलन करून त्यांचा निरोप घेत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत। गणेशोत्सवासाठी जी लगबग असते ती आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत आणि विशेष करून कोकणामधील मोठा सण हा गणेशोत्सव आणि जो होळीचा सण आहे तो मानला जातो। त्यामधील गणेशोत्सवासाठी हे स्वतः दोन्ही नेते या ठिकाणी निघालेले आहेत। काय सांगाल, मोठ्या संख्येने निघालेला आहे गावाकडे? खरं तर आपल्याला माहित आहे की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राणे कुटुंबीय हे कोकणासाठी या विशेष अशा गाड्या या सोडत असतात आणि आनंद आहे की आज सर्व कोकणातील सर्व बांधवांसाठी आज कोकणासाठी कुडाळ आणि रत्नागिरी या दोन भागांमध्ये थांबण्यासाठी अशा ज्या ट्रेन्स आहेत त्या ट्रेनची आज सुरुवात ही या ठिकाणी होते। गेल्या 13 वर्षांपासून जे या ठिकाणी सेवा देतात ते नितेश राणे आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, लोकांची मागणी आहे अधिकाधिक ट्रेन सोडाव्यात? हो, आमची मोदी एक्सप्रेस गेल्या 13 वर्षापासून आम्ही सालाबाद प्रमाणे सोडतो आहे। यावेळी कोकणातल्या जनतेने लोकसभा विधानसभेला या सगळ्या जनतेने आम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणून भरभरून दिलेला आहे। राणे साहेबांच्या रूपाने आम्हाला खासदार दिले। आज आमचे चव्हाण साहेब पण प्रदेश अध्यक्ष म्हणून कोकणात येत आहेत, म्हणून आमच्या कोकणाचा पल्ला तसा भारी आहे आता, आणि म्हणून या सगळ्या जनतेचा आभार मानायचं आणि म्हणूनच आम्ही हे ह्यावेळी 2 ट्रेन आज आणि उद्या सोडलेली आहे। नक्कीच, आता कारण का जो विकास करायचा आहे, जो त्यांना ताकद द्यायची आहे ते भारतीय जनता पक्षाच्याच वतीने होत आहे आणि म्हणून आतापर्यंत जसं चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोकण हा बालेकिल्ला ठेवला, महाराष्ट्रामध्ये आम्ही आज त्यात ताकदीने वाढतोय, म्हणून येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचाच विजय होणार। निश्चितपणे हे होते रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे। आपण पाहू शकतो जे बांधव कोकणी माणूस आहे तो गावाकडे निघालेला आहे, त्यांचा निरोप घेत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि एकूणच भाजपच्या पाठीशी लोकसभा विधानसभेमध्ये ज्या प्रकारे कोकणी माणूस उभा राहिला तसाच तो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही उभा राहील असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई। गणेशोत्सवासाठी आता मोठ्या संख्येने कोकणवासी आता मुंबईहून आता कोकणामध्ये रवाना होत आहेत। त्यासाठी मोदी एक्सप्रेस आता थोड्याच वेळात आता या मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। आपण ही दृश्य पाहतोय। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे या मोदी एक्सप्रेसमध्ये भाविकांच्या कोकणवासियांच्या प्रतिक्रिया, त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांना हस्तांदोलन करताना पाहायला मिळत आहे।